ज्योतिबा डोंगरावर चैत्र यात्रेनंतर होणारी दुसरी मोठी यात्रा म्हणजे श्रावण षष्ठीची यात्रा। श्रावण शुद्ध षष्ठीला चरपट अंबेनं रत्नासुराचा वध केला। त्यासमयी राक्षसाच्या रक्तानं देवीच्या अंगाचा दाह झाला। तो शांत करण्यासाठी केदारनाथांसह सर्व देवांनी लिंबू, दुर्वा, बेल देवीला अर्पण करत तिची पूजा केली। तेव्हापासून आज तागायत श्रावण शुद्ध षष्ठीला रात्रभर जागरण करून आई चोपडाई देवीची लिंबू, दुर्वा, बेल आणि फुलांची विशेष पूजा बांधण्यात येते। ज्याप्रमाणे लिंबूनं देवीच्या अंगाचा दाह शांत केला, तसा भक्तांच्या जीवनातील त्रिविधी ताप शांत व्हावेत म्हणून फक्त याच यात्रेला भक्तांना श्रीफळ आणि लिंबू असा प्रसाद दिला जातो। आज श्रावण षष्ठीचा मुख्य दिवस आहे। आज श्रावण षष्ठीच्या या दिवशी श्री केदारनाथ व चरपटांबा या देवीने रत्नासुराचा वध केला। त्या वधानंतर राक्षसाच्या रक्ताचा दाह झाला आणि तो दाह शांत करण्यासाठी आज चोपडाई देवीची लिंबू, दुर्वा, बेल, फुले अशी पूजा बांधली जाते। आणि आज हा श्रावण षष्ठीचा मुख्य दिवस आहे। उद्या सकाळी रविवारी 6:30 वाजता आरती सोहळा प्रदक्षिणा होणार आहे। यात्रेनिमित्त ज्योतिबा देवाची सिंहासनारूढ सरदारी रूपात बैठी तर चोपडाई देवीची अलंकारिक बैठी पूजा बांधण्यात आली होती। या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या राज्यांमधून मोठ्या संख्येनं भाविक ज्योतिबा डोंगरावर आलेत। उद्या सकाळी 6:30 वाजता धूपारती सोहळ्यानं श्रावण षष्ठी यात्रेची सांगता होणार आहे।